रात्रीची प्रकार घडलेला आहे नेमकं काय कारण होतं? काल जो प्रकार घडलाय, कालचा जो व्हिडिओ व्हायरल झालाय, ते मला सकाळी सकाळी माझ्या मित्राने सांगितल्यावर माहीत झालाय. आणि खरं काय खोटं काय ते प्रकार काय आहे ते अजून माहीत नाही लोकांना. ते असा विषय आहे की तो पृथ्वीराज पाटील जो आहे ते माझ्या शेजारी राहते. माझं घर आहे तिथं बाजूला, त्याने शेजारी राहतंय. तो जो पृथ्वीराज पाटील आहे ते 4-5 जण घेऊन सतत त्या दुकानात बसतो. आणि ते 4-5 जण मिळून गांजा वगैरे पिऊन तिथून जे महिला जातात त्यांना छेडछाड करतात आणि अश्लील चाळे वगैरे करतात. मग आपल्याकडे काय proof आहे का? प्रूफ म्हणजे तिथून माझे घरचे तिथून 1-2 वेळेस गेले तर त्यांना सुद्धा जात असताना वेगवेगळे घाणेरडे गाणे घेणे, अश्लील चाळी करणे. मग माझे जी पत्नी आहे घरी येऊन मला सांगितले की असे तिथं त्या दुकानासमोर मुलं असे लेडीजला छेडछाड करत आहेत, तुम्ही एकदा त्यांना बोला. मग याच्या आधी पण मी 1-2 वेळेस त्यांना सांगितलं की इथं जास्त थांबत जाऊ नका, गोंधळ घालत जाऊ नका. त्या पृथ्वीराज पाटीलला सांगितले, त्याच्या मित्राला सांगितलं मी, पण त्यांनी काय ऐकलं नाही. काल पण असाच प्रकार झालता, मी बोलण्यासाठीच गेलतो त्याच्या दुकानावर. काल पण त्यांनी गांजा पिऊनच तिथं बसले होते. आणि मी तिथं त्याला विचारायला गेलो, तू अजून तुला सांगून सारखं असं का करत आहे? तर त्यानं मला म्हणला, तू काय सगळ्याच हे घेतलास का? जा, तुला काय करायचंय ते कर. हा, तुला माझ्याबद्दल काय तक्रार करायचं कर म्हणला. आणि मी असंच म्हणजे छेडछाड वगैरे करणं असं बोलल्यावर नंतर जो पुढचा प्रकार घडला, नंतर तो घडला. मला पण त्यांनी मारलं आणि बाहेर आल्यावर दोघा तिघांनी पुन्हा अजून मित्र कंपनी बोलवून मला मारहाण केलेली. आणि हे जे आहे ते याच्यात कुठल्याही प्रकारानं म्हणजे राजकारणाचा काही संबंध नाही ह्याच्यात. पण मुद्दामून त्यांनी याच्यात राजकारण आणलेलं आहे. पण खरं तर विषय असा आहे की हे आमचं वैयक्तिक आणि ते छेडछाड करतात, ते जाब विचारण्यासाठी गेल्यावर हा प्रकार घडलेला आहे. हा. आणि याच्यात या प्रकरणामध्ये रोहित निंबाळकर सतत त्याला पाठीशी घालतात आणि त्याला मदत करतात सारखं, कुणाला मध्ये करतात? पृथ्वीराज पाटीलला. पाटील कोण आहे? हो, ते दुकानदार जे काल घटना घडलेली आहे, हा, सतत रोहित निंबाळकर त्याला पाठीशी घालतात, त्याला सपोर्ट करतात, म्हणून तो जास्त आगाऊपणा करतो, तिथं छेडछाड वगैरे करतो. हम्म. हम्म. आणि नंतर तिथून जाऊन मला बाहेर आल्यानंतर कमीत कमी 30-40 पोरं येऊन मला तिथं मारहाण केली, आमच्या घरावर दगड फेकले. आणि जाताना म्हणले तुला जीवे मारतो, आणि ते आकाश तावडेला पण जीवे मारतो, 10 ते 15 दिवसात तुम्हाला दोघाला आम्ही सोडत नाही, असे धमकी देऊन गेलेले. आणि मी सुद्धा तक्रार दिलेली आहे पोलीस स्टेशनला. कालपासून मलाही मार लागलेले, मी सुद्धा ऍडमिट आहे. मग आता आपली मागणी काय आहे? मागणी त्यांच्यावर कार्यवाही होण्यात येईल. आपण काय म्हणजे तक्रार दिलेली आहे का किंवा पोलीस आपल्याकडे आले होते का? हो, ज्यावेळेस मला मारलं त्यावेळेस मला डोक्यात जबर मारहाण झाल्यामुळं काही माझ्या 2-3 मित्रांनी मला इथं हॉस्पिटलमध्ये आणलंय. मग सकाळी मी तक्रार दिलेली आहे इथं. पोलीस वगैरे आलते, माझा जबाब पण दिलेला आहे. आणि त्यांनी येऊन कुठं
कुठं जखमा झाले ते पाहून गेलेले जॉब पण घेतलेला आहे, पण त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी.